सध्या आपण धर्मपुरी या ठिकाणी आहोत. सोलापूर जिल्ह्याचं प्रवेशद्वार आणि माळशिरस तालुक्याची सुरुवात. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेशला आहे. आपण त्याचे काही क्षेत्र टिपण्यासाठी त्या ठिकाणी निघालो आहोत. सध्या धर्मपुरी गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती हा सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. त्याची क्षणचित्र लवकरच आपल्या चॅनलमधून आपणास पाहावयास मिळतील. सोलापूर जिल्ह्याच्या उंबरठ्यावर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आलेली आहे. सातारा जिल्ह्यातून आता थोड्या वेळातच ही पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, पोलीस अधीक्षक ग्रामीण तसेच सर्वच अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. थोड्या वेळात रीतसर पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी पालखीचं स्वागत होईल आणि तिथून पालखी धर्मपुरी या गावात थोडा वेळ थांबून धर्मपुरी बंगला या ठिकाणी विसावा घेईल. या पालखीमध्ये आपण पाहू शकतो लाखोच्या संख्येनं वारकरी सहभागी झालेले आहेत. इतकी गर्दी असताना सुद्धा शांततामय पद्धतीनं या ठिकाणी वारी होत आहे. वाहतुकीची कोंडी वगळता या ठिकाणी यात्रा व्यवस्थितपणे सुरू आहे. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी अनेक वारकऱ्यांसह या ठिकाणी भाविक भक्त परिसरातील गावातून दाखल झालेले असतात. थोड्या वेळातच आपण पाहणार आहोत की सोलापूर जिल्ह्यामध्ये विधिवत अशा पद्धतीनं पालखीचा सोहळा पुढे जाण्यासाठी सज्ज होईल. आज सायंकाळी नातेपुते शहरात पालखी विसावणार असून त्या ठिकाणी नातेपुते शहरात संपूर्ण तयारी नगरपंचायत व तालुका प्रशासनाच्या वतीनं पूर्ण झालेली आहे. वारकऱ्यांसाठी सुसज्ज असा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं खूप मोठा मंडप पेंडाल त्या ठिकाणी बांधलेला आहे. तसेच सर्व सुखसोयी वारकऱ्यांना हव्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने झालेला आहे. आज या ठिकाणी पालकमंत्री त्यांची तब्येत बरोबर नसतानासुद्धा हजर झालेले आहेत. अधिकारीसुद्धा वेळेत हजर झालेले आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. आपण चला ती तयारी बघूया. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य कुशल जैन साहेब, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे एसपी सन्मान्य अतुल कुलकर्णी साहेब, मॅडम विजया पानवारकर मॅडम, त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या सरपंच सौनीताताई झेंडे, त्याचबरोबर झेंडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्वांना विनंती आहे आपण पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जायचंय. दरम्यानच्या काळामध्ये युवा नेते शरदबाबू वाघ, युवा नेते बाबूराव जाधव, युवा नेते बबन साळवे, त्याचबरोबर युवा नेता अप्पा कुलकर यांचे सर्वांचं या ठिकाणी मनोभाचं हार्दिक स्वागत आहे. अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सन्माननीय राहुलजी गावडे साहेब सातारा यांनाही विनंती आपण पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी जायचंय. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदजी देसाई, राहुलजी देसाई यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर कुमारी शिवांगीताई भोसले, सभापती पैठणी समिती सभापती विनंती आपण या ठिकाणी पालखी सोहळ्यासाठी चंद्रकांतजी अधिकारी जळगाव यांनाही विनंती यांची या ठिकाणी अध्यक्ष नसतात सुगंधी प्रसार जेव्हा सुगंध दरम्यान तेव्हा सुंदर सुगंध होते. चंदनाचे सुगंध सर्वांना सांगावं लागत नाही. सूर्याला कधी जातो हो आणि प्रकाश दे असं सांगावं लागत नाही. पालखी सोहळ्याचं आगमन झालं आणि आपल्या सर्वांचे पाय नकळतपणे तिकडे गावायला लागले. सर्वजण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. धर्मपुरी गावचे सरपंच नवनाथजी झेंडे साहेब, नवनाथजी झेंडे साहेब, माळशिरस तालुका पंचायत सभापती दत्ताभाया मगर साहेब यांनी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जावं. दत्ताभाया मगर साहेब पंचायत समिती सभापती माळशिरस तालुका पंचायत समिती आणि त्याचबरोबर एसपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खास आज मुलीच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी पोलीस बँड या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचे या ठिकाणी स्वागत आहे.
सातारचे जिल्हाधिकारी सन्मानित संतोषजी पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनोमन व्यक्त सातारचे एसपी सन्मानित चिखले साहेब याही या ठिकाणी उपस्थित आहेत. यांची वाटके म्हणजे केवळ गठावर विराजमान झालेल्या पादुकांची संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांची विधिवत सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं पूजा झाल्यानंतर पालखी धर्मपुरी बंगल्याकडे विसाव्यासाठी रवाना झाली. यावेळी प्रशासनाच्या वतीनं विधिवत पूजा करण्यात आली. यामध्ये प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येत